गुड मॉर्निंग. मी सौ उषा सुनील गोरड, पदवीधर शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकवडी. आज आपण इयत्ता 7वीची इंग्रजीची इट्स अ स्मॉल वर्ल्ड ही पोएम पाहणार आहोत. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. There's so much that we share that it's time we are aware. It's a small world after all. 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 It's a small, small world. There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. 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 It's a small, small world. कवितेचे कवी आहेत रिचर्ड एम शेरमन अँड रॉबर्ट बी शेरमन. या कवितेतील काही अवघड शब्दांचे अर्थ या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे. लाफ्टर, LAUGHTER, लाफ्टर. लाफ्टर मीन्स हास्य. HOPES, होप्स. होप्स मीन्स आशा, अपेक्षा. OCEANS, ओशन्स. ओशन्स मीन्स सागर. WIDE, वाईड. वाईड म्हणजे रुंद, व्यापक. HOPES, होप्स. होप्स मीन्स आशा. FEARS, फियर्स. फियर्स मीन्स भीती. MOON, मून. मून मीन्स चंद्र. MOUNTAINS, माउंटन्स. माउंटन्स मीन्स पर्वत. WORLD, वर्ल्ड. वर्ल्ड मीन्स जग. उद्या येताना दिलेले सर्व शब्द स्पेलिंग पाठांतर करून यायचे. स्पेलिंग पाठ करताना एकच गोष्ट लक्षात घ्यायची, शब्दांचे छोटे छोटे गट तयार करून स्पेलिंग पाठांतर करणे अतिशय सोपे जाते. थँक्यू.